सरकारचा शपथविधी 9 जून 2024 रोजी पार पडला। एकूण 71 जणांना नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात मंत्रिपदाची संधी मिळाली आहे। मोदींच्या मंत्रिमंडळात पंतप्रधान मोदींसह 72 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे, ज्यामध्ये 30 कॅबिनेट मंत्री, 5 राज्यमंत्री, स्वतंत्र कार्यभार तर 36 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे। हा आकडा गेल्या 2 टर्मच्या तुलनेत सर्वाधिक आहे। यामध्ये महाराष्ट्रातून नितीन गडकरी, पियुष गोयल, रामदास आठवले, रक्षा खडसे, प्रतापराव जाधव आणि मुरलीधर मोहोळ यांना मोदीच्या नव्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले। पण मी आता वर सांगितलं त्याप्रमाणे कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री, स्वतंत्र प्रभार म्हणजे नेमकं काय असतं, त्यांचं काम काय आणि त्यांचा पगार किती, हे सगळंच महाराष्ट्र अपडेटच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी संजना, तुम्ही पाहताय महाराष्ट्र अपडेट। त्याआधी आमच्या चॅनलबद्दल थोडीशी माहिती तुम्हाला देते। अपडेटेड झालेल्या या जगात प्रत्येक महाराष्ट्रातील छोटी अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र अपडेट कार्यरत राहील। महाराष्ट्रातील खेळापासून ते राजकारणापर्यंत आणि मनोरंजनापासून ते अगदी गुन्ह्यापर्यंत घडणाऱ्या प्रत्येक घडामोडी तुम्हाला महाराष्ट्र अपडेटच्या माध्यमातून मिळतील। हे चॅनल राज्यभरातील अनुभवी पत्रकारांनी सुरू केले, त्यामुळे इथं मिळणारी माहिती 100% खरीच असणार आहे। त्यामुळे आता लगेचच महाराष्ट्र अपडेट या चॅनलला सबस्क्राइब करून टाका। चला तर मग विषयाला सुरुवात करूया। आता महाराष्ट्रात कोणाला किती आणि कशी पदं मिळाली त्याच्यावर एकदा नजर फिरूयात। शिंदे गटातील प्रतापराव जाधव यांची राज्यमंत्री स्वतंत्र प्रभारपदी नेमणूक झाली आहे। त्यांच्या खात्यात आयुष, आरोग्य आणि कुटुंब कल्याण हा पदभार आहे। भाजपच्या रक्षा खडसे यांना राज्यमंत्रीपद मिळाले। क्रीडा आणि युवा कल्याण हा त्यांचा पदभार आहे, हे खातं ते सांभाळतील। पुण्यातील पहिल्याच खेपेत खासदार झालेले मुरलीधर मोहोळ यांना देखील राज्यमंत्रीपद मिळाले। सहकार आणि नागरी उड्डाण याचा खाता हे खातं ते सांभाळतील। महायुतीचा घटक पक्ष असणाऱ्या रामदास आठवले यांना सामाजिक न्याय आणि सबलीकरण हे राज्यमंत्रीपद मिळाले। तर महाराष्ट्रातून नितीन गडकरी यांच्याकडे कॅबिनेट मंत्रिपदाचा पदभार आहे, तोच राहिला, अर्थात परिवहन आणि महामार्ग खात्याचा। तर पियुष गोयल यांना वाणिज्य आणि उद्योग हा कॅबिनेट मंत्रिपदाचा पदभार मिळालेला आहे। चला आता कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार नेमकं काय असतं, यातील जो गोंधळ आहे त्यांचं नेमकं काम काय आहे, त्यांचा पगार काय आहे, कसं काय असतं हे जाणून घेऊयात। आता बघा, कॅबिनेट मंत्री, मंत्रालयाचा कॅबिनेट मंत्री जो असतो, ज्याच्याकडे जे खातं दिलेलं असतं, हा थेट पंतप्रधानांना रिपोर्ट करत असतो। त्या संबंधित मंत्रालयाची खात्याची जबाबदारी ही कॅबिनेट मंत्र्याकडे असते। हा केंद्र पातळीवर कार्यरत असतो। कॅबिनेट मंत्र्याकडे 1 किंवा त्यापेक्षा अधिक खाती असू शकतात आणि मंत्रिमंडळ बैठकीत कॅबिनेट मंत्र्यांना सहभागी हे व्हायलाच लागतं आणि कॅबिनेट मंत्र्यांना 2.32 लाख इतका पगार असतो। आता कॅबिनेट मंत्र्याप्रमाणे स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री ही थेट पंतप्रधानांना रिपोर्ट करतात, म्हणजे कॅबिनेट मंत्र्याशी त्यांचा काहीही संबंध येत नाही। एखाद्या मंत्रालयाची पूर्ण जबाबदारी त्यांच्याकडे असते, पण त्यांचा जो दर्जा असतो तो कॅबिनेट पदाचा नसतो। हे जे मंत्री असतात ते राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सहभागी होतातच असं नाही आहे आणि या खासदारांचा दरमहा 1 लाख वेतन मिळतं, शिवाय 70,000 रुपये भत्ता आणि 60,000 कार्यालयीन खर्च आणि अधिवेशनात दर दिवशी 2,000 रुपये भत्ता मिळतो। म्हणजेच राज्यमंत्री स्वतंत्र प्रभाराला 2.31 लाख रुपये पगार असतो। आता येऊयात आपण राज्यमंत्र्यांवर। कॅबिनेट मंत्र्याच्या मदतीसाठी राज्यमंत्रीपदाची निर्मिती केली गेली आहे। ते कॅबिनेट मंत्र्यांना रिपोर्ट करत असतात, त्यांना मदत करत असतात। एखाद्या मंत्रालयासाठी कामकाजाचा विस्तार पाहता 1 किंवा 2 राज्यमंत्री असू शकतात। आता कॅबिनेट मंत्र्याच्या अनुपस्थितीत हे राज्यमंत्री असतात, ते मंत्रालयाची जबाबदारी पाहतात। राज्यमंत्र्यांना मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपस्थित राहण्याची आवश्यकता नसते, तर याच राज्यमंत्र्यांना महिन्याला 2.30 लाख रुपये पगार असतो। आता अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे यंदाचं मोदींचं मंत्रिमंडळ म्हणजे जरा विशेष आहे, कारण गेल्या 2 टर्मच्या तुलनेत यंदाच्या मंत्र्यांची संख्या ही सगळ्यात जास्त आहे। नुकताच स्थापन झालेलं मोदी सरकार हे यंदाच्या वेळी मित्रपक्षाच्या पाठिंब्यावर चालणारे हे सर्वश्रुत आहे। यापूर्वी एकटा भाजपकडे बहुमत असल्याने त्यांना मित्रपक्षाच्या पाठिंब्याची तिशी गरज नव्हती, पण यंदा चित्र वेगळं आहे। भाजप हा देशातील सगळ्यात जास्त जागा जिंकलेला पक्ष असला तरी देखील मित्रपक्षांच्या पाठिंब्याशिवाय सरकार स्थापन करणं हे यंदा शक्य नव्हतं। आता मित्रपक्षांच्याच पाठिंब्याने मोदींनी सरकार स्थापन केले। दरम्यान मोदींचं 3रं पंतप्रधानपदाचं पर्व सुरू झालंय। मोदींनी एक विक्रम केलाय। पंतप्रधान नेहरू यांच्यानंतर 3ऱ्यांदा पंतप्रधान होण्याचा मान त्यांनी पटकावलाय। आता हे 3रं हॅट्रिकवालं सरकार कसं काम करतं हे पाहणं महत्त्वाचं आहे।
आमची ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. आणि पुन्हा एकदा आठवण करून देते, महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र अपडेटला आठवणीनं सबस्क्राईब करा.